गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पंढरपूर. आम्ही बार्शीवरून ट्रेन पकडणार आहोत आणि इथून हा सगळा आमचा ग्रुप पंढरपूरला जाणार आहे. तर हे सगळे आम्ही वारकरी आता आम्ही सगळे वेट करत आहोत पंढरपूरची ट्रेन येण्यासाठी. तुम्ही पाहतायत आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसणार आहोत. सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत आणि बाहेरील व्ह्यू बघत आहेत. तर पुढील 1 तासात आपण पोचलेलो आहोत पंढरपूरला आणि रेल्वे स्टेशनपासून आपण जाणार आहोत रिक्षाने डायरेक्ट मंदिराजवळ. हे आहे रेल्वे स्टेशन ऑफ पंढरपूर आणि आता आपण चाललोय रिक्षाने डायरेक्ट मंदिराजवळ. इथून 20-20 रुपये तिकीट देऊन आम्ही आलेलो आहोत पंढरपूरमध्ये, जिथे आम्ही फर्स्ट टाईम नाश्ता केलेला आहे. सर्व लोकांनी आपल्याला काय काय हवं आहे ते घेतले. इथून आपण जाणार आहोत या मंदिरामध्ये. आता आपण जाणार आहोत चंद्रभागेच्या तीरी. तिथून स्नान करून आपण येणार आहोत. तर आपण आलेलो आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी करत चंद्रभागेच्या तीरी. तर हा एक असा व्ह्यू असा इथून दिसतो, खूप सुंदर असा, जिथे भरपूर असे वारकरी आहेत आणि चंद्रभागेची पूजा करीत आहेत. सगळी लोक तयार होऊन आता आम्ही परत मंदिराकडे चाललोय. तर दर्शन करण्यासाठी इथे 2 पद्धती आहे, एक चरण स्पर्श आणि एक मुखदर्शन. तर आज आपण मुखदर्शन करणार आहोत, पण आपण पाहू नाही शकणार कारण मोबाईल इथे अलाउड नाही आहे. मंदिरासमोर येऊन आम्ही सुंदर असा टिक्का सर्व लोकांनी लावून घेतलेला आहे आणि इथून आतमध्ये जाऊन आम्ही मुखदर्शन घेतलेले आहे. मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही आलेलो आहोत गजानन महाराज भक्त निवास. जसं की आपण बघतायत किती सुंदर असा व्ह्यू आलेला आहे इथे. चला तर मग आता हे मंदिर आपण बघूया जवळून. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि कोरीव असं मंदिर इथे साकारलेलं आहे आणि हे गजानन महाराजांचं मंदिर आहे. आम्ही इथे आलेलो आहे. हे भक्तनिवास बनवलेले आहेत, जे पंढरपुरांच्या भक्तवासियांसाठी वारकऱ्यांसाठी बनवलेले आहे खास करून. आणि इथे पूर्ण परिसरात आपण जसं हे सगळे वारकरी निवास आहे, जे भाविक भक्तांसाठी पंढरपूरमध्ये स्पेशली बनवलेले आहे. त्यानंतर आपण आलेलो आहोत संत तनपुरे महाराज मठ, जिथे आपण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहोत. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जयिन्यां महाकालं ओंकारममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धेतुरामेशं नागेशं दारुकावने. वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये. एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. सौराष्ट्रे सोमनाथं च. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यावर आता आपण आलेलो आहोत कैकेरी महाराज मठ. इथे आपण सर्व पुरातन काळातील देव, ऋषीमुनी, संत आणि आपल्या भारताच्या इतिहासातील घडलेल्या प्रत्येक लोकांबद्दल जाणून घेऊ शकतो.
बघू शकता हे मंदिर किती सुंदर अशा पद्धतीनं बांधलेलं आहे. देवी देवतांच्या कथा इथे खूपच सुंदर अशा पद्धतीने दाखवलेल्या आहे. महाराजांचा मठ पाहून झाल्यावर आता आपण जाणार आहोत फेमस असं मंदिर इस्कॉन टेम्पल. जसं की आपल्याला दिसतंय आपण इस्कॉन टेम्पलला पोहोचलेलो आहोत आणि हा तिथला व्ह्यू. किती सुंदर असं मंदिर राधाकृष्णाचं इथे बांधलेलं आहे. चला तर मग बघूया. इस्कॉन टेम्पल हे चंद्रभागेच्या तीरावरच असून हे विठ्ठलाच्या मंदिराच्या एकदम अपोजिट साईडला आहे. हे आपण परत एकदा चंद्रभागेच्या तीरावर येऊन पोहोचतो. इथून पुढे गेल्यावर आता आपण आलेलो आहोत विष्णुपदला, जिथे विठुराया जनाबाईला भेटायला आले होते. म्हणतात की इथे विठुरायांच्या पावलांचे ठसे उमटले आहेत आणि हेच असे ठिकाण आहे जिथे चंद्रभागेला चंद्राचा आकार पडलेला आहे. हे तुम्ही बघताय, मंदिर इथून दिसतंय. तर मित्रांनो, विष्णुपदनंतर आपण आलेलो आहोत गोपाळपूर मंदिर. या मंदिराची खासियत आहे की विठुराया जेव्हा विष्णुपदला भेट देण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी या गोपाळपूर मंदिरामध्ये विश्राम केला होता. म्हणूनच आषाढी एकादशीची सुरुवात या मंदिराच्या गोपाळकाल्यापासून होते. इथे संत जनाबाई यांचा संसार मांडलेला आहे. तसेच ज्या गोधडीवर विठुराय झोपले होते ते गोधडी इथे दाखवलेली आहे. तर मित्रांनो, सगळे मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत बसस्टँडला आणि हे पंढरपूरचं बस स्टॉप आहे. तर संध्याकाळच्या 4:30 वाजता आम्ही बार्शी ते पंढरपूर बसमध्ये बसलेलो आहोत आणि 2 तासात आम्ही बार्शीला पोहोचलेलो आहोत. तर इथे आपला प्रवास पूर्ण झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.